सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उमेश मिसाळ व्लॉग्स या चॅनलमध्ये। आज आपण ऐतिहासिक अशा तळेगाव दाभाडे या गावाला व्हिजिट देणार आहोत। हे गाव पुण्यापासून 40 किलोमीटरवर आहे आणि मुंबईपासून 120 किलोमीटरवर आहे। आपण NH4 वरनं चाललेलो आहोत आणि आजचं वातावरण तर इतकं फॉगी आहे, पुढचं आम्हाला काही दिसत नाहीये, इतकं धुक्याचं वातावरण आहे। समोर जर तुम्ही बघितलं तर समोरची विजिबिलिटी फारच कमी आहे। समोर इकडच्या बाजूला बघितलं ना तुम्ही तर विजिबिलिटी फारच कमी आहे। अक्षरशः म्हणजे सकाळचे 9 वाजलेले आहेत। आज आहे शनिवार 21 डिसेंबर 2024। म्हणजे एवढं धुकं आम्ही सकाळचा प्लॅन केला होता ॲक्च्युली, पहाटे 5 वाजता निघून इकडे येण्याचा, परंतु सकाळी काही जाग आली नाही आम्हाला, त्यामुळे थोडंसं उशिरा उठून निघालो। तर आत्ता आम्ही सकाळी 8 वाजता पुणे सोडलं। साधारण आता 9 वाजलेले आहेत। बरं झालं, म्हणजे एका अर्थी चांगलं झालं की सकाळी जर आलो असतो तर अजून फॉगी वातावरण इकडे असते। सो गाईज, आज आपण आता तळेगाव एक्सप्लोर करणार आहोत, तळेगाव दाभाडे। चलो तो बघूयात। ते विठ्ठलाचं दिसतंय ना, तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं, पार्किंग नंबर 2। सो गाईज, गोरडेश्वर टेम्पलकडे जाण्यासाठी आपण इथं पोहोचलेलो आहोत। शंकरवाडी गोरडेश्वर, पार्किंग नंबर 3। पुणे मुंबई हायवे आहे आणि पुणे मुंबई हायवेच्या इथून आपण देहू रोड क्रॉस केलं की थोडं पुढं आलं की आपल्याला डाव्या हाताला लगेच गोरडेश्वरचं ठिकाण आहे। सो गाईज, आपण आता ओम नमः शिवाय गोरडेश्वर आहे या ठिकाणी आलेलो आहोत। तिथून आपल्याला काही अंतर पायऱ्यांनी चढत जायचं आहे। तिथून पुढे छोटासा ट्रेक आहे। सो मित्रांनो, पायरी मार्ग इथपर्यंत होता, पायऱ्या संपलेल्या आहेत। आता थोडासा ट्रेक करून आपल्याला वर जायचं आहे। चला तर वर जाऊयात। सकाळचे साधारण 9:15 वाजलेले आणि धुकं तर इतकं भरपूर आहे, विजिबिलिटी फार कमी आहे। आज धुक्याने साम्राज्य पसरवलेलं आहे।
सो गाइस ट्रेक इझी आणि सोपा आहे, अवघड नाही आहे. अजून आपल्याला थोडं वर गेलं की घोरडेश्वरच्या लेण्या बघायला मिळतील. सो लेट्स गो गाइस. सो मित्रांनो, आपल्याला तिथं पायऱ्या संपल्या होत्या. तिथून आपण थोडंसं ट्रेक केला आणि इथून परत पायऱ्या चालू झाल्यात. सो आता वर किती पायऱ्या आहेत माहिती नाही, पण आपण वर जाऊन बघूयात. चलो गाइस. सो मित्रांनो, दमछाक करणाऱ्या पायऱ्या आहेत. दम लागलेला आहे आणि सूर्य उगवला आहे, परंतु खाली तुम्ही जी बघताय धुक्याची चादर, काय अप्रतिम दिसतंय. थोड्या वेळात विजन क्लिअर होईल. सो गाईज, हा व्हिडिओ खूप भारी होणार आहे, शेवटपर्यंत बघा. काय नजारा आहे हे, तुम्ही ह्या इथं धुकं येऊन आडलेलं आहे. इथं दरी आहे, त्यामुळे खालचं आपल्याला काय दिसत नाही आहे. वरपर्यंत येऊन धुकं आडलेलं आहे. तर सूर्य वर आलाय, त्यामुळं वरचं विजन क्लिअर झालंय. खाली मात्र धुक्याची चादर आहे. यस, एक नंबर नजारा. आणि आपण फायनली पोहोचलेलो आहोत. आपल्याला आवाज येतोय मंदिरातला. इकडून चल रे खालचं. भारत सरकार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण शेलारवाडी केव्ज. प्राचीन स्मारक 1958च्या 24व्या प्राचीन स्मारके आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष अधिनियमान्वये राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे. जर कोणी व्यक्ती या स्मारकाचा नाशधूष, स्थलांतर, हानी, स्वरूप बदल, खराबी वा दुरुपयोग करेल वा ह्याला धोक्यात आणेल, ती व्यक्ती 3 महिन्यापर्यंत कारावास किंवा 5,000 रुपयापर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षेस पात्र राहील. याशिवाय नियम 32 अन्वये प्राचीन स्मारके, पुरातत्वीय स्थळे आणि अवशेष अधिनियम 1959 अन्वये संरक्षित स्मारकांच्या सीमेपासून 100 मीटरपर्यंत आणि त्या पलीकडे 200 मीटरपर्यंतचा जागा खणणे आणि बांधकाम करणे यासाठी प्रतिबंध.
म्हणून घोषित करण्यात आले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण. काका वर किती आहे अजून? खाली मंदिर आता वर नका खाली मंदिर आणि वर ओके. वर इकडे जायची गरज नाही, आता इकडे आहे खाली डाव्यात. हा तुकाराम महाराजांचं मंदिर आणि इकडे लेण्या आहेत आणि घोराडेश्वर पिंड इकडे खाली, लेण्या पण खाली आहेत. ओके, थँक्यू. त्या बाजूने आपण आलो. सूर्य पूर्ण दिसायला लागलाय. वरचं विजन क्लिअर आहे, खाली धुकं मात्र अजून तसंच आहे, खालचं काही दिसून येत नाही. आणि या ठिकाणी आपल्याला पहिली लेणी बघायला मिळते. वर जाता येणं अशक्य आहे, परंतु ह्या बौद्धकालीन लेण्या आहेत. इथं पाणी आहे, पाण्याचं टाक आहे. किती स्थिर पाणी, त्याच्यावर सगळं पडलेलं आहे पाण्यावर. मित्रांनो, आपण इथे येऊन पोहोचलेलो आहोत. आतमध्ये जाऊन बघू. शूज बाहेर काढायला लागणार आहेत. या ठिकाणी देखील एक पाण्याचा टाका आहे आणि वर इथं खोलीच आहे आणि इकडे यांना लॉक करून ठेवलेले. आतमध्ये ह्या बौद्ध लेण्या आहेत, पाण्याचा टाका आहे. सो इथं हनुमानाचं मंदिर आहे. सो जय हनुमान की जय हो. ही लेणी आहे, ते आपल्याला आतून बघायला मिळते. आतमध्ये मंदिर आहे. सो काहीच आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि इथं छान मांजरीची पिल्लं बघायला मिळालीत आपल्याला. एक ब्लॅक कलरचं आहे, एक ग्रे कलरचं आहे आणि इथं मांजर. अरे वा, छानच. आणि आपण आता पहिले महादेवाचं दर्शन घेऊयात. अरे वा, सुंदर असं महादेवाचं मंदिर, महादेवाची पिंड. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे महादेवा, सगळ्यांचं रक्षण कर, ही तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
या ठिकाणी एक देखील पाण्याचा टाका आहे आणि आताच पलीकडची लेणी या पोराने एक्सप्लोर केली आहे. तिकडे जाऊन मला भीती वाटली, त्यामुळं हा पोरगा सार्थक एकारे, हा कॅमेरामन प्लस एव्हरीथिंग, माय असिस्टंट, काही ठिकाणी रिस्क घेऊन जातो हा पुढे. मी नाही जास्त रिस्क घेत, त्यालाही घ्यायला नाही लावत. सो गाईज, आपण आता बौद्ध लेण्या एक्सप्लोर केलेल्या आहेत आणि आपण आता तुकाराम महाराजांचं मंदिर इकडे आहे हे पाहण्यासाठी जात आहोत. सो चला तर आपण मंदिराकडे जाऊया. इथं लूज आहे, धक्का मारला की खालीच डायरेक्ट. सो मित्रांनो, हा पुणे मुंबई हायवे तुम्ही बघताय. पुणे मुंबई हायवे गहुंजेकडं आपण जो वळतो तो एक्सप्रेस हायवे मागं सोडला आहे आणि हा आपण पुणे मुंबई हायवेने जुना पुणे मुंबई हायवे हा आहे आणि आपण त्याच्या लगतच असलेल्या टेकडीवर आलेलो आहोत. अगदी देहूपासून हे जवळ ठिकाण आहे. सो गाईज, आपण आता इथे पुढे संत तुकाराम महाराजांचं मंदिर बघणार आहोत आणि येथील इतिहास जाणून घेणार आहोत. सो लेट्स गो गाईज. खाली तर किती खोल दरी आहे बघा आणि ह्याची पूर्ण पानझडी झालेली आहे. काय भारी वाटते, पण पानं गेली आहेत पण तरीसुद्धा ते दिसायला इतकं भारी वाटते. आणि आपण मंदिरात आलेलो आहोत. मंदिरात कीर्तन चालू आहे. सो आपण बघूयात, आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात.
मित्रांनो, आपण आत्ताच तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. ज्यावेळेस संत तुकाराम महाराज देहूमध्ये वास्तव्यास होते त्यावेळी ते निगडीजवळील दुर्गा टेकडी आणि भंडारा या डोंगरावर जाऊन ध्यान करत बसायचे. तसेच देहूजवळील भामचंद्र या डोंगरावर जाऊन देखील ते ध्यान करायचे. आणि घोरावाडीतील ह्या लेण्या ह्या तुकाराम महाराजांसाठी ध्यानाचं एक ठिकाणच बनलेलं होतं. आणि अशा ह्या घोरावाडीत सुंदर अशी ही आपण आता संत तुकाराम महाराजांची मूर्ती बघितली. त्याचबरोबर विठ्ठल आणि रुक्मिणीची देखील मूर्ती बघितली. या ठिकाणी संत तुकाराम महाराज ध्यानासाठी येत असत. आणि आपण आत्ताच बघितले वारकरी आतमध्ये भजन कीर्तन करतायत. जोशमध्ये वातावरण आहे, पूर्णपणे आध्यात्मिक वातावरण तयार झालेलं आहे. आणि अशा सुंदर सकाळी आपण पुणे बायपासच्या हायवेला लगत असलेल्या घोरावाडी डोंगरावर आलेलो असून ह्याला घोरडेश्वर देखील म्हणतात. घोरडेश्वर शेलारवाडी येथील लेण्या देखील म्हणतात. घोरडेश्वर आणि शेलारवाडी लेण्या ह्या एकच आहेत. सो मित्रांनो, आपण आत्ता या घोरावाडी डोंगरावर आलेलो आहोत. घोरावाडी डोंगरालाच घोरडेश्वर आणि घोरडेश्वरच्या लेण्या आणि शेलारवाडीच्या लेण्या असं देखील म्हटलं जातं. येथील बौद्धकालीन लेण्या ह्या 3ऱ्या व 4थ्या शतकात इथे बांधलेल्या आहेत. आपल्याला या ठिकाणी साधारण 9 लेण्या बघायला मिळतात. त्या आता बंदिस्त अवस्थेत आहेत. आणि खाली घोराडेश्वरचं मंदिर आहे, तिथे आपल्याला महादेवाची पिंड बघायला मिळते. अतिशय सुंदर लेण्यांमध्ये महादेवाची पिंड साकारलेली आहे. ती देखील बौद्धकालीन लेण्या इतकीच जुनी आहे, त्याला देखील इतिहास आहे. आणि त्याच्या मागचा इतिहास आपण आज जाणून घेणार आहोत. या बौद्धकालीन लेण्यांमध्ये महादेवाचे पिंड का आहे आणि कशी आहे यामागचा थोडासा इतिहास जाणून घेऊ आपण. ज्यावेळी या भागामध्ये दुष्काळ होता त्यावेळी येथील स्थानिक नागरिक भगवान शंकराची पूजा अर्चा करू लागले. आणि त्याचबरोबर तरी देखील दुष्काळ येथील सरत नव्हता. आणि या ठिकाणी त्या काळामध्ये घोरड पक्षाची ही जात संपुष्टात यायला लागली होती. तर अशी आख्यायिका सांगितली जाते की एका घोरड पक्षाने महादेवाची पूजा अर्चा केली आणि महादेवाला प्रसन्न करून घेतले. त्यावेळी महादेवाने प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले आणि घोरड पक्षाची जात ही अबाधित राहील असं त्याला वरदान दिले. म्हणजे या चैत्यग्रहामध्ये आपण बौद्ध लेण्यांमध्ये महादेवाची पिंड बघतो. त्या पिंडीमागे ही आख्यायिका सांगितली जाते. सो मित्रांनो, घोराडेश्वर टेम्पल आणि घोराडेश्वरचा डोंगर आणि घोराडेश्वरच्या येथील बौद्ध लेण्या हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कसा वाटला ते आवर्जून कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर प्रथम आला असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी रेल्वे दिसते आपल्याला. घोरावडे रेल्वे स्टेशन इथं आहे. आपण रेल्वेने देखील या ठिकाणी येऊ शकतो. तसेच या ठिकाणी PMT बसेस पण आहेत तळेगावपर्यंत. त्यामुळे इथं घोराडेश्वरला एक स्टॉप आहे. कात्रजवरून जर तुम्ही येणार असाल तर आपल्याला हा बायपास आहे, या बायपासने आपण येऊ शकतो. देहू रोड बायपासच्या पुढे आलात की आपल्याला डाव्या हाताला हे घोराडेश्वरच्या लेण्या बघायला मिळतात. अतिशय सुंदर. आत्ताच आम्ही लेण्या एक्सप्लोअर केल्या.
सो गाईज, आपण आत्ताच घोराडेश्वरचा ट्रेक कंप्लीट केलेला आहे आणि आता बरोबर पायथ्याला इथं आपण पार्किंगच्या शेजारीच हॉटेल आहे, तिथं आपण निसर्गाचा आस्वाद घेणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत आपले असिस्टंट सार्थक. से हाय. तो मटकी फरसान जसं मस्त चहा, छान इलायची फ्लेवर. वाह.